सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक ऑन द न्यू व्हिडिओ. सो गाईज फायनली काल तुमच्या सगळ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट ही डिक्लेअर झाली होती. आय होप तुम्ही तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट ही तुम्ही चेक केली असेल. ॲक्च्युली काल भरपूर मुलांना प्रॉब्लेम येत होते प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करताना. काही मुलांना इनव्हॅलिड ॲप्लिकेशन ID, इनव्हॅलिड डेट ऑफ बर्थ असं दाखवत होतं. ॲक्च्युली ते त्यावेळी वेबसाईटचे इश्यू असेल, कारण की भरपूर मुलं प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करायला जातात, तर त्यामुळे त्यांचं वेबसाईट येथे डाऊन होत असते. सो त्यामुळे आज तुम्ही परत ट्राय करा तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करायचा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करायची एक लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुमची मेरिट लिस्ट ही तुम्ही डाउनलोड करू शकता. आता प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ना भरपूर मुलांना प्रॉब्लेम येत होते, भरपूर मुलांना डाऊट्स येत होते की दादा आमच्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आम्ही PCBची एक्झाम दिली पण नाही आहे, तरी पण आम्हाला PCBचे रँक्स आम्हाला प्रोव्हाइड केलेत. तर नक्की आता कुठले रँक कन्सिडर होणार? आणि जरी तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट तुम्ही चेक केली असेल, तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ रँक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. जसे की स्टेट जनरल मेरिट नंबर, कॅटेगरी वाईज स्टेट मेरिट नंबर, परत युनिव्हर्सिटी स्टेट मेरिट नंबर, असे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपची तुम्हाला रँक प्रोव्हाइड केलेत. तर त्याच्यामधला कुठला इम्पॉर्टंट रँक आहे, प्रत्येक रँकची मिनिंग काय आहेत, त्याच्यामधला कुठला इम्पॉर्टंट रँक आहे, आणि तुमच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये कुठला रँक तुमचा कन्सिडर केला जाणार आहे. म्हणजे तुमचं ॲडमिशन करताना तुमचा कुठला रँक कन्सिडर होणार आहे, तर ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. सो चला ह्या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर तुमच्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स प्रोव्हाइड केलेले असतात. आता जे पण तुम्ही पर्सनल डिटेल्स तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना एंटर केले होते, तर तेच सगळे पर्सनल डिटेल्स ह्याकडे प्रोव्हाइड केलेले असतात. जसे की तुमचा कॅन्डिडेट फुल नेम काय आहे, तुमचं काय जेंडर आहे, तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे, परत तुम्ही TFWSला अप्लाय केलेत की नाही, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून बिलॉंग करता, आणि इतर जे पण तुमचे काय पर्सनल डिटेल्स आहेत, तर तेच सगळे डिटेल्स ह्या इकडे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर जे पण तुम्हाला जे डिटेल्स दिलेले आहेत हे सगळे तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचे आहेत की जे पण तुमचं कॅन्डिडेट नेम आहे हे करेक्ट आहे का, ह्याच्यामध्ये काय स्पेलिंग मिस्टेक नाही आहे ना, हे सगळं तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. कारण की जर ह्याच्यामध्ये काय मिस्टेक असेल तर ते तुम्ही आत्ताच करेक्ट करू शकता. तुम्हाला ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड प्रोव्हाइड केलेला आहे. आजपासून हा ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड सुरू होतोय. 4 ऑगस्टपासून ते 6 ऑगस्टपर्यंत हा तुम्हाला ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे तुमच्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक असेल, म्हणजे जे पण तुम्हाला डिटेल्स ह्याकडे प्रोव्हाइड केलेले आहेत ह्याच्यामध्ये काही पण मिस्टेक असेल, तर ह्याच्यावर तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करू शकता. कारण की जर तुम्ही हे करेक्ट नाही केलं तर तुमच्या पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, तुमचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. सो त्यामुळे सगळे तुम्हाला डिटेल्स एकदा क्रॉस चेक करून घ्यायचे आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या कॅटेगरीचे डिटेल्स. आता इकडे तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीच्या समोर, आता ह्या कॅन्डिडेटची कॅटेगरी जी आहे ही OBC कॅटेगरी आहे. आणि ह्याच्यासमोर तुम्हाला काय सिम्बॉल्स बघायला मिळतील, जसे की डॉलर आणि हॅश, हे तुम्हाला 2 सिम्बॉल्स दिलेले आहेत. आता हे प्रत्येक कॅटेगरीच्या समोर हे सिम्बॉल नसतात दिलेले, हे फक्त ठराविक कॅन्डिडेटच्या कॅटेगरीच्या समोर हे सिम्बॉल दिलेले असतात. आता हे सिम्बॉल का दिलेले असतात, तर एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, जसे की OBC, SC/BC, SC/ST, VJNT, VJDT, कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल, तर त्या कॅटेगरीची जर तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल, त्या कॅटेगरीच्या सर्टिफिकेटची जर तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल, तर तुमच्या कॅटेगरीच्या समोर असे तुम्हाला सिम्बॉल दिले जातात. जसे की ह्या कॅन्डिडेटनी OBC कॅटेगरीच्या सर्टिफिकेटच्या कास्ट व्हॅलिडिटीची त्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली आहे, तर त्यामुळे त्याला OBCच्या समोर इकडे त्याला डॉलरचा सिम्बॉल आलेला आहे. प्लस त्यांनी OBC कॅटेगरीच्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची पण त्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली आहे, तर त्यामुळे इकडे त्याला हॅशचं सिम्बॉल इकडे दिलेलं आहे. सो जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीच्या सर्टिफिकेटची रिसिप्ट अपलोड केली असेल, तर तुमच्या कॅटेगरीच्या समोर असे तुम्हाला सिम्बॉल बघायला मिळतील. आता जर तुम्ही EWSला अप्लाय केलं असेल आणि जर तुम्ही EWSची पण तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल, तर तुम्हाला EWSच्या समोर ॲट असं सिम्बॉल बघायला मिळेल. आता ॲट सिम्बॉल काय इंडिकेट करतं की तुम्ही EWSच्या सर्टिफिकेटची तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेली आहे. सो त्यामुळे तुम्हाला अजिबात घाबरून न जायचं आहे. तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेली आहे, तर त्यामुळे अशी तुम्हाला सिम्बॉल ह्याकडे दिलेले आहेत. आता जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना तुम्ही रिसिप्ट अपलोड केले होते, बट आत्ता तुमच्याकडे ओरिजिनल कॅटेगरी सर्टिफिकेट हे आलेलं आहे, तर तुम्ही ह्या ग्रीव्हन्सेसच्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही हे ओरिजिनल कॅटेगरी सर्टिफिकेट हे तुम्ही अपलोड करू शकता. सिम्पली तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेज करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट हे अपलोड करू शकता. हे तुम्हाला सर्टिफिकेट व्हेरीफाय करायला लागेल आणि व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं हे सर्टिफिकेट जे आहे हे पूर्णपणे व्हेरीफाय होऊन जाईल आणि हे जे तुम्हाला सिम्बॉल दिले आहेत हे तुमचे पुढे सिम्बॉल येणार नाहीत. सो त्यामुळे आत्ता जर तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट आलं असेल, तर तुम्ही हे ग्रीव्हन्सेसच्या टाईम पिरियडमध्ये अपलोड करू शकता. आणि जरी अजून तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट आलेलं नसेल, तरी पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे कॅपराउंड 3 पर्यंत टाईम आहे. कॅपराउंड 3 पर्यंत तुम्ही तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट हे अपलोड करू शकता. ठीक आहे, तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सगळे तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. जसे की तुमच्या MSTCD तुम्हाला किती पर्सेंटाइल आले होते, तर ते सगळे तुम्हाला पर्सेंटाइल हे इकडे प्रोव्हाइड केलेले आहेत. तर हे पण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर खाली तुम्ही जर JEE थ्रू पण अप्लाय केलं असेल, ज्या पण कॅन्डिडेटनी JEE थ्रू अप्लाय केलेलं असेल, तर त्यांच्या इकडे JEEचे स्कोर इकडे तुम्हाला बघायला मिळतील की तुम्हाला JEEमध्ये किती पर्सेंटाईल होते, सब्जेक्ट वाईज किती पर्सेंटाईल होते आणि टोटल किती पर्सेंटाईल होते, तर ते सगळं तुम्हाला इकडे दिलेलं असेल. ज्या पण मुलांनी नीट एक्झाम थ्रू पण अप्लाय केलेलं असेल, तर त्या मुलांना इकडे नीटचे पण डिटेल्स प्रोव्हाइड केलेले असतील की तुम्हाला नीटमध्ये किती पर्सेंटेज होते, किती स्कोर होते, तर ते सगळे तुम्हाला डिटेल्स हे इकडे प्रोव्हाइड केलेले असतील. आता भरपूर मुलांचे ना नीटचे रिझल्ट हे चेंज झालेले आहेत, जसे की आता नवीन नीटचे रिझल्ट हे अनाऊन्स केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये भरपूर मुलांच्या स्कोरमध्ये चेंजेस आहेत. तर त्यामुळे जो नवीन तुमचा नीटचा रिझल्ट आहे हा तुम्हाला अपडेट करायचा आहे तुमच्या ग्रीव्हन्सेसच्या टाईम पिरियडमध्ये. आजपासून ग्रीव्हन्सेस सुरू झालेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करून जो तुमचा नवीन नीटचा रिझल्ट आहे हा तुम्ही अपडेट करून घ्यायचा आहे, हे तुम्हाला CET त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तुमचे 12वीचे जे पण काही क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत की तुम्हाला 12वीमध्ये किती पर्सेंटेज होते, सब्जेक्ट वाईज किती पर्सेंटेज आहेत, ॲग्रिगेट किती पर्सेंटेज आहेत, तर हे सगळे तुम्हाला पर्सेंटेज ह्याकडे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर हे जे तुमचे वरचे जे पण काही डिटेल्स आहेत, पर्सनल डिटेल्स प्लस तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स, हे तुम्हाला नीट केअरफुली चेक करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचे मेरिट नंबर दिलेले असतात, म्हणजे सगळे तुम्हाला रँक्स दिलेले असतात. आता बऱ्याच मुलांच्या ह्याकडे डाऊट आहे की दादा मी फक्त PCM ग्रुपचीच एक्झाम दिली होती, मी PCB ग्रुपची एक्झाम दिली नव्हती, बट तरी पण माझ्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये PCB ग्रुपचे रँक्स दिलेले आहेत. तर नक्की काय प्रॉब्लेम आहे का, की CETने काही ग्लिच केलं आहे, ह्याच्यापैकी आम्ही कोणता रँक आमच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर करायचा, हे भरपूर मुलांचे डाऊट्स आहेत. तर एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही PCB ग्रुपची एक्झाम दिली नसेल, तुम्ही फक्त PCM ग्रुपचीच एक्झाम दिली असेल, तर तुम्हाला ह्या इकडे हे रँक चेक करायचे आहेत. आता हे रँक का दिलेले आहेत ह्याची 2 पॉसिबिलिटीज असू शकतात. सगळ्यात पहिली पॉसिबिलिटी, ज्या पण मुलांना PCM ग्रुपमधनं फार्मसीसाठी अप्लाय करायचं असेल किंवा इतर कुठल्या कोर्सेससाठी अप्लाय करायचं असेल, तर त्या मुलांसाठी हे रँक्स इकडे प्रोव्हाइड केले असू शकतात. आणि दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की सीड सेलचा काहीतरी ग्लिच झालेला असेल. दरवर्षी काही ना काहीतरी ग्लिचेस ह्याकडे होत राहतात. सो त्यामुळे आता तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका. जर तुम्हाला ते इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घ्यायचं असेल आणि जर तुम्ही फक्त PCM ग्रुपचीच एक्झाम दिली असेल, तर तुम्हाला हे वरचे रँक कन्सिडर करायचे आहेत. जे पण तुम्हाला इकडे रँक दिलेले आहेत, तर हेच तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. आता ह्या इकडे आपल्याला कोणते कोणते रँक दिलेले आहेत आणि प्रत्येक रँकचं काय मिनिंग आहे आणि एवढ्या सगळ्या रँकपैकी कुठला रँक तुमच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर होणार आहे, तर हे आपण ह्या इकडे आता बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला कुठला रँक दिला आहे, PCM स्टेट जनरल मेरिट नंबर. आता स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजे काय, तर ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं जेवढं पण मुलांनी इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलेलं असेल, ज्यांनी पण इंजिनिअरिंगचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग केलेले असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं असेल, तर त्या सगळ्या मुलांमधनं तुमचा किती रँक आलेला आहे, तर तो रँक तुम्हाला ह्याकडे प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमचा किती रँक आला आहे, तर तो रँक तुम्हाला इकडे दिलेला असतो. त्याच्यानंतर खाली तुम्हाला काय दिलं आहे, PCM युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. आता युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर म्हणजे काय, सो जी पण तुमची होम युनिव्हर्सिटी असेल, त्या होम युनिव्हर्सिटीमधनं जेवढं पण मुलांनी इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलेलं असेल, जेवढं पण मुलांनी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं असेल, त्या सगळ्या मुलांमधनं तुमचा किती रँक आलेला आहे, तर तो रँक तुम्हाला हे युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबरमध्ये दिलेला असतो. जसं की ह्या कॅन्डिडेटची जी होम युनिव्हर्सिटी आहे ही मुंबई युनिव्हर्सिटी आहे. तर ओव्हरऑल मुंबई युनिव्हर्सिटीमधनं जेवढं पण मुलांनी इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलेलं आहे, त्या मुलांमधनं ह्या कॅन्डिडेटचा किती रँक आलेला आहे, तर तो रँक तुम्हाला ह्याकडे दिलेला असेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिला आहे PCM स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर. आता स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे काय, सो जर तुम्ही कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, जसं की OBC, SC/BC, SC/ST, VJNT किंवा इतर कुठल्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, तर तुम्हाला हा रँक ह्याकडे दिलेला असेल. म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग महाराष्ट्रामध्ये जेवढी पण मुलं असतील, त्या मुलांमधनं तुमचा किती रँक आहे, तर तो रँक तुम्हाला इकडे दिलेला असेल. जसं की फॉर एक्झाम्पल हा जो कॅन्डिडेट आहे हो OBC कॅटेगरीमधनं बिलॉंग करतो आहे. तर OBC कॅटेगरीमधनं महाराष्ट्रामध्ये जेवढी पण मुलं असतील ज्यांनी OBC कॅटेगरी थ्रू अप्लाय केलेला आहे, तर त्या मुलांमधनं या कॅन्डिडेटचा कितवा रँक आलेला आहे, तर तो रँक ह्या इकडे त्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला काय दिलं आहे, PCM युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर. आता युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे काय, सो जी पण तुमची होम युनिव्हर्सिटी असेल, त्या होम युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या अकॉर्डिंग जेवढी पण मुलं असतील, तर त्या कॅटेगरीमधनं तुमचा रँक किती आलेला आहे, त्या मुलांमधनं तुमचा रँक किती आलेला आहे, तर तो रँक ह्या इकडे तुम्हाला दिलेला असेल. जसे की हा जो कॅन्डिडेट आहे, ह्या कॅन्डिडेटची होम युनिव्हर्सिटी ही मुंबई युनिव्हर्सिटी आहे आणि ह्या कॅन्डिडेटची कॅटेगरी OBC आहे. तर मुंबई युनिव्हर्सिटीमधनं जेवढे पण OBC कॅटेगरी थ्रू अप्लाय केलेले कॅन्डिडेट असतील, ज्यांनी पण इंजिनिअरिंगसाठी OBC कॅटेगरीमधनं अप्लाय केलेलं आहे, तर त्या मुलांमधनं ह्या कॅन्डिडेटचा कितवा रँक आलेला आहे, तर तो रँक ह्याकडे तुम्हाला दिलेला असेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलेला आहे PCM TFWS मेरिट नंबर. आता TFWS मेरिट नंबर म्हणजे काय, तर ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं
जेवढं पण मुलांनी TFWSसाठी अप्लाय केलेलं असेल तर त्या मुलांमधनं तुमचा कितवा रँक आलेला आहे तर तो रँक तुम्हाला ह्याकडे दिलेला असेल. त्याच्या पुढे तुम्हाला इन्कम पण दिलेली असेल, जी पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना सेट केली होती तर ते तुम्हाला इन्कमची रेंज ह्याकडे तुम्हाला दिलेली असेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलेलं आहे PCM कोकण स्टेट जनरल मेरिट नंबर. म्हणजे जर तुम्ही कोकण रिजनमधनं बिलॉंग करत असाल तर तुमच्या कोकण रिजनमधनं तुमचा कितवा रँक आलेला आहे तर तो रँक तुम्हाला याकडे दिलेला असेल. त्याच्यानंतर खाली आहे कोकण स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर. म्हणजे तुमच्या कोकण रिजनमध्ये जेवढी पण तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग मुलं असतील त्या मुलांमधनं तुमचा कितवा रँक आलेला आहे तर तो रँक ह्याकडे तुम्हाला दिलेला असेल. जसे की ह्या कॅन्डिडेटची कॅटेगरी OBC आहे. तर ओव्हरऑल कोकण रिजनमध्ये किती OBC कॅन्डिडेट आहेत, जेवढ्या पण मुलांनी OBC कॅटेगरी थ्रू अप्लाय केलेलं असेल तर त्या मुलांमधनं ह्या कॅन्डिडेटचा किती रँक आलेला आहे तर तो रँक ह्याकडे दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला PCM ऑल इंडिया मेरिट नंबर. म्हणजे जर तुम्ही JEE थ्रू पण अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला हा ऑल इंडिया मेरिट नंबर दिलेला असेल. म्हणजे ऑल इंडियामधनं जेवढ्या पण मुलांनी JEE थ्रू अप्लाय केलेला आहे तर त्या मुलांमधनं तुमचा कितवा रँक आलेला आहे तर तो रँक तुम्हाला इकडे दिलेला असेल. त्याच्या पुढे तुम्हाला JEEचे पर्सेंटाईल पण दिलेलं असेल. तर हे सगळे तुम्हाला रँक्स प्रोव्हाइड केलेले असतील. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय रँक्स असतात, म्हणजे जर तुम्ही लेडीज कॅन्डिडेट असाल तर तुमचा लेडीज स्टेट जनरल मेरिट नंबर, लेडीज युनिव्हर्सिटी मेरिट जनरल मेरिट नंबर, लेडीज स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर, तर असे तुम्हाला रँक्स दिलेले असते. ते पण सिंपल आहे की ओव्हरऑल महाराष्ट्रामधून जेवढे पण मुली आहेत, जेवढे पण लेडीज आहेत त्यांच्यामधनं तुमचा किती रँक आलेला आहे तर तो रँक तुम्हाला त्या तिकडे दिलेला असतो. जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे पण लेडीज आहेत, जेवढे पण तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात तर त्या मुलींमधनं तुमचा किती रँक आलेला आहे तर तो रँक तुम्हाला त्या तिकडे दिलेला असतो. तर ते सगळे रँक्स त्या तिकडे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतात. सिंपल आहे. आय होप हे सगळे रँक्स तुम्हाला समजलेले असतील. प्रत्येक रँकचा काय मिनिंग आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. तर आता आपण बघूया एवढ्या सगळ्या रँक्समधनं मोस्ट इम्पॉर्टंट रँक कोणता आहे, म्हणजे असा कोणता रँक आहे जो तुमच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर केला जाणार आहे. तर एवढे जे मला सगळे रँक्स प्रोव्हाइड केलेत ह्याच्यामधनं मोस्ट इम्पॉर्टंट जो रँक जो आहे हा तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. हा स्टेट जनरल मेरिट नंबर हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुमच्या ॲडमिशनसाठी हा तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबरच कन्सिडर केला जाणार आहे. बाकीचे कोणतेही रँक तुमच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर केले जाणार नाहीत. सो तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवताना तुम्हाला हा स्टेट जनरल मेरिट नंबरच कन्सिडर करायचा आहे. तुमचा कॅटेगरी वाईज मेरिट नंबर बघायचा नाही आहे. हे तुम्हाला खाली जे रँक्स दिलेले आहेत हे फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी दिलेले आहेत की एवढे तुमच्या कॅटेगरी वाईज रँक आहे, एवढं तुमचा TFWS वाईज रँक आहे. पण जो तुमच्या ॲडमिशनसाठी रँक कन्सिडर करणार आहे तो आहे तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर. म्हणजे जर आपण कट ऑफ लिस्ट जरी बघितली तर कट ऑफ लिस्टमध्ये पण तुम्ही ते बघू शकता. इथे मी फॉर एक्झाम्पल म्हणून VGTI कॉलेज घेतलं आहे. VGTI कॉलेजची आपण सिव्हिल ब्रांच बघूया. तर सिव्हिल ब्रांचमध्ये ST कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे, खाली तुम्हाला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिलेला आहे 94.3 पर्सेंटाईल. बट वरती तुम्हाला रँक दिला आहे. तर हा रँक तुम्हाला कॅटेगरीचा रँक आहे का तर नाही, हा तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं ST कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे, इकडे तुम्हाला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिलेला आहे 81 पर्सेंटाईल. आणि वरती तुम्हाला जो तुम्हाला रँक दिला आहे हा कॅटेगरीचा रँक नाही आहे, हा तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. प्रत्येक कॅटेगरीची इथे तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबर दिलेला असतात. सो तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवताना तुमचा कॅटेगरी वाईज तुमचा रँक बघायचा नाही आहे, तुम्हाला तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबरच कन्सिडर करायचा आहे तुमची कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी. बरीच मुलं असतात की होम युनिव्हर्सिटीचा पण रँक कन्सिडर करतात, तर तो पण तुम्हाला रँक नाही कन्सिडर करायचा आहे. तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर जो तुम्हाला रँक दिलेला आहे तर तोच रँक तुम्हाला इथे कन्सिडर करायचा आहे. जर आपण TFWSचा पण रँक बघितला तर हा तुम्हाला TFWSचा रँक दिलेला आहे तर हा पण तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. सो तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी दुसरे कुठलेही रँक बघायचे नाही आहेत, फक्त आणि फक्त तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबरच्या बेसिसवरच तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे, कारण की त्याच रँकवर तुमचं ॲडमिशन होत असतं. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की तुम्हाला कोणते कोणते रँक दिलेले असतात, प्रत्येक रँकचा काय इम्पॉर्टंट आहे आणि तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट रँक कोणता आहे, ॲडमिशनसाठी कुठला रँक कन्सिडर केला जातो. तर हे सगळे डाऊट तुमचे क्लिअर झालेले असतील. बाकीचे जेवढे पण तुमचे डाऊट्स होते की दादा मला PCBचे पण रँक आलेले आहेत, मी PCBची एक्झाम दिली नव्हती, सो तुम्हाला हा रँक आता कन्सिडर करायचा नाही आहे. हा रँक मे बी ग्लिचमुळे आलेला असेल किंवा CET सेलनी ज्या पण मुलांना फार्मसीसाठी अप्लाय करायचं आहे PCM थ्रू त्या मुलांसाठी हा रँक दिलेला असेल. सो तुम्हाला आता हा रँक कन्सिडर नाही करायचा आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला हे वरचेच रँक इथे कन्सिडर करायचे आहेत. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट रँक तुमचा हा स्टेट जनरल मेरिट नंबर. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की जे मी तुम्हाला समजायचा प्रयत्न करतो आहे हे सगळं तुम्हाला समजतं आहे.
सो मला कॉमेंट करून सांगायला तुम्ही विसरू नका. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि मित्रांसोबत पण तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही समजेल की कुठला रँक इम्पॉर्टंट असतो, कुठल्या रँकचं काय मिनिंग आहे हे तुमच्या मित्रांना पण समजेल. सो ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. ठीक आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड